हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विशाल अग्रवाल सह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। पुणे सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये विशाल अग्रवालच्या विरोधात वंदे मातरम संघटना आक्रमक। आंदोलकांकडून विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। पुणे अपघात प्रकरणामध्ये पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 न लावता फक्त 304 अ कलम लावलं। यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला का? पहिल्या एफआयआरची कॉपी शेअर करत आमदार रवींद्र धंगेकर यांचा सवाल। पुणे अपघात प्रकरणामध्ये मूळ एफआयआर दाखल करतानाच कलम 304 लावला आहे। खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता। सुधारित एफआयआर शेअर करत मुरलीधर मोहोळ यांचे रवींद्र धंगेकर यांना उत्तर। पुणे कार अपघात प्रकरणामध्ये बाल हक्क कोर्ट थोड्याच वेळामध्ये निकाल देणार। कोर्टाने वेदांतला प्रौढ घोषित केल्यावर देखील पोलीस वेदांतचा ताबा घेणार नाहीत अशी माहिती। गजानन कीर्तीकरांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गजानन कीर्तीकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।